तर आज राष्ट्रीय बैठक जी आहे ती नाशिकमध्ये झालेली आहे. कालपासून ही बैठक होते. प्रामुख्याने गोदावरी नदीचा एक मुद्दा जो आहे तो चर्चेला येतो. अखिल भारतीय संत समिती जी सनातन विचार परंपरेतील 127 संप्रदायांचं एकत्रितपणे हे संघटन आहे आणि त्यांनी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये आपली बैठक घेतली. त्या बैठकीमध्ये मी आज आलो होतो. 2 दिवस ही बैठक या ठिकाणी चालली. विविध विषयांवर जी काही चर्चा आली त्यातला एक निश्चितपणे विषय हा निर्मल गोदावरीचा विषय होता आणि आपण काय काय करतोय कुंभाच्या निमित्ताने हे मी या बैठकीमध्ये साधू संतांनाही लक्षात आणून दिलं. विशेषतः आपली गोदावरी ही निर्मल वाहिली पाहिजे, ती अविरल वाहिली पाहिजे. या दृष्टीनं आपण जे काही आता कामं सुरू केलेले आहेत, वेगवेगळ्या प्रकारे जो काही घाण आहे ती ट्रॅप करून आणि स्वच्छ पाणीच केवळ गोदावरीमध्ये जाईल हे जे काही आपण काम हातात घेतलं आहे, घाटांचं विस्तारीकरण आपण हातात घेतलेलं आहे, या सगळ्या गोष्टींची माहिती आणि कुंभमध्ये एकूणच आपण काय करणार आहोत याची माहिती पण दिली. आणि मी त्यांना विनंती देखील केली की कुंभमध्ये हा कुंभ काही सरकारचा कुंभ नाही, हा आमचा कुंभ नाही, हा साधू संतांचा आणि आखाड्याचा कुंभ आहे. आमचं काम व्यवस्था करणं आहे, त्यामुळे आम्ही चांगल्या व्यवस्था करण्याचा प्रयत्न करू आणि संतांनी आम्हाला मार्गदर्शन करावं अशा प्रकारची विनंती मी त्यांना केली आहे. सर, या संपूर्ण कुंभमेळ्यामध्ये ज्या पद्धतीने प्रयागराजमध्ये अनेक रोगी बाबा आलेले होते, अशा लोकांवरती कारवाई करण्याची आणखीन एकदा मागणी आजच्या बैठकीत झालेली आहे. नाही, निश्चितपणे साधू संतांनी एकतर ज्या प्रकारची कारवाई महाराष्ट्र सरकारने गोंधूबाबांवर केली त्याचं सगळ्यांनी अभिनंदन केलेलं आहे. त्याकरता त्यांनी महाराष्ट्र सरकारचं स्वागत देखील केलेलं आहे आणि अपेक्षा व्यक्त केलेली आहे की जे लोक या ठिकाणी आस्थेचा गैरवापर करून आणि या संपूर्ण संत संप्रदायाला, सनातन विचाराला कलंकित करण्याचं काम करतात त्या सर्वांवर कारवाई झाली पाहिजे. निश्चित तशी कारवाई आम्ही करू. आपल्या संपूर्ण कामाचं सुद्धा कौतुक केलं. देशाचं नेतृत्व करण्यासाठी जे काही मोजके नाव आता घेतले जात आहेत त्यात तुमचं नाव आघाडीवरती आहे. एक अशा पद्धती सुद्धा आघाडीवर वगैरे असं त्यांनी नाही सांगितलं. त्याच्यामुळे मला असं वाटतं की अशी काही बातमी तुम्ही करण्याचा प्रयत्न करू नका. पण ठीक आहे, त्यांनी जे काही कौतुक केलं, संतांचं काम असतं चांगल्या कामाला आशीर्वाद द्यायचं, त्यामुळे त्यांनी चांगल्या कामाला आशीर्वाद दिला. याचा पूर्ण तपास आम्ही करणार आहोत. त्यांनी जे वेगवेगळे अकाउंट उघडलेले आहेत तेही आमच्या लक्षात आलेले आहेत. त्यांचे जे ट्रान्झॅक्शन्स आहेत ते ट्रान्झॅक्शन्सही लक्षात आलेले आहेत आणि आता लोकांचा कॉन्फिडन्स वाढल्यामुळे लोक समोर येऊन माहिती देत आहेत. SITकडे भरपूर माहिती येते आहे. त्यामुळे ही सगळी पाळंमुळं जी आहेत ती खोदल्याशिवाय आम्ही राहणार नाही. हम सभी जानते हैं कि नासिक में जो कुंभ मेला होने वाला है तो उसी के चलते इस बैठक का आयोजन यहाँ किया गया. कई विषयों के ऊपर इसमें चर्चा की गई. विशेष रूप से कुंभ के आयोजन में क्या करना चाहिए, किस प्रकार से गोदावरी निर्मल और अविरल बहनी चाहिए, ये सारी चीज़ों पर चर्चा हुई. हमने भी महाराष्ट्र सरकार इसमें क्या क्या कर रहा है, हमारी नगर निगम इसमें क्या कर रही है, ये सारी बातों की जानकारी मैंने दी. किस प्रकार से हम गोदावरी को अविरल और निर्मल करने का प्रयास कर रहे हैं, किस प्रकार से त्र्यंबकेश्वर में हमारी नदी 12 महीने बहती रहे इसका जो हम प्रावधान कर रहे हैं, बाकी भी जो सारी व्यवस्थाएं कर रहे हैं वो सारी चीज़ें हमने कही. और हमने संत समुदाय से ये अपील की है कि कुंभ मेला ये कोई सरकार का मेला नहीं है. सरकार का काम तो केवल व्यवस्थाएं करना है. ये मेला तो साधु संतों का और अखाड़ों का मेला है, इसलिए वो जिस प्रकार से मार्गदर्शन करेंगे उसी प्रकार से हम लोग कार्य करेंगे. महाराष्ट्रामध्ये काही दिवसांपूर्वी पाऊस झाला, नुकसान शेतकऱ्यांचं झालं, आपण आढावा देखील घेतलेला आहे. तर या सगळ्या अनुषंगाने मदतीबाबत या सगळ्या शेतकऱ्यांना आम्ही मदत देणार आहोत. महाराष्ट्रामध्ये आपण जर बघितलं असेल तर कुठेही अवकाळी पाऊस झाला, गारपीट झाली किंवा अशा पद्धतीची कुठली नैसर्गिक आपत्ती आली, तात्काळ आपण पंचनामे करतो आणि पंचनामे करून मदत करतो. याही सगळ्या शेतकऱ्यांना जी काही आवश्यक मदत आहे ती केली जाईल. उस मामले में हम लोग तह तक पहुंच रहे हैं. विशेष रूप से
जो अलग अलग प्रकार के उनके ट्रांजैक्शंस है उसको ढूंढकर हम लोग निकाल रहे हैं। और मेरा अपना मानना है कि निश्चित रूप से उनकी सारी संपत्ति, उनके सारे गैर व्यवहार और उन्होंने जो एक प्रकार से महिलाओं के साथ बदसलूकी की है, अत्याचार किए, सबको खोदकर हम कड़ी से कड़ी सजा उनको देंगे। और मुझे ऐसा लगता है कि इसमें महाराष्ट्र में सभी का एकमत है। और मैं तो ऐसा कहूँगा कि हमारे लिए किसी भी प्रकार की राजनीति से ऊपर है। कुछ लोग इसमें भी राजनीति करने की कोशिश कर रहे हैं, लेकिन मैं स्पष्ट रूप से कहना चाहता हूँ कि हम लोग इस प्रकार की राजनीति को तवज्जो नहीं देते। जो कार्य सरकार को करना है सरकार करती रहेगी। साहेब, एसआयटीचा तपास मंदवला आहे असा आरोप केला जातोय की एसआयटीचा तपास मंदवला असा आरोप केला जातोय। 18 दिवस गेलाय पण तपासात काही ठोस समोर आलं नाही। मला असं वाटतं की 12 गुन्हे दाखल झाले आहेत, रोज नवीन माहिती समोर येते आहे। आता एसआयटी काय तपास करते आहे हे तर काही रोज सांगता येणार नाही। एसआयटी योग्य वेळी त्या संदर्भातली जी काही गोष्ट आहे ती सांगेल। मला असं वाटतं एसआयटीवर सर्वांनी विश्वास ठेवावा, एसआयटी उत्तम काम करते। करार प्रकरणाचे व्यवहार सगळे ईडी चौकशी होणार का व्यवहारांची, आणि दुसरं म्हणजे सरकार जमा होणार का जमीन? असं आहे की निश्चितपणे याची ईडी चौकशी होणार। त्या संदर्भात ईडीने या गोष्टीचं संज्ञान घेतलेलं आहे। जी काही मला माहिती आहे त्या संदर्भात त्यांनीही याची कारवाई सुरू केलेली आहे। एकदा जमीन त्या ठिकाणी आयडेंटिफाय झाली की नियमानुसार त्यात जे जे करायचं ते आम्ही करू। अंजली दमन यांना एक सीडीआर मिळालेला आहे आणि त्यावरून आता आरोप प्रत्यारोप होत आहे। अनेक राजकीय कनेक्शन बघा, पहिली गोष्ट तर अशी आहे की अशा प्रकारचा सीडीआर हा प्राप्त करून घेण्याचा कोणालाही अधिकार नाही। तो फक्त या ठिकाणी जी काही जांच एजन्सी आहे, जे तपास करतायत त्यांनाच तो अधिकार आहे। त्यामुळे असा हा सीडीआर कशा पद्धतीनं लीक झाला, तो कोणी लीक केला, या संदर्भातली चौकशी राज्य सरकार करेल। मला असं वाटतं की या अशा प्रकारच्या सेन्सिटिव्ह केसेसमध्ये शेवटी केवळ आरोप प्रत्यारोप करून चालत नाही। ज्यांच्या विरुद्ध सबळ पुरावा असेल त्यांच्या विरुद्ध या ठिकाणी काम होईल। कोण कोणाशी बोललं, कोणी कोणाशी काय केलं, याच्या आधारावर आपली क्रिमिनल जस्टिस सिस्टीम चालत नाही। अशोक खरात यांनी केलेल्या ज्या काही ज्यांची घाणेरडी कामं आहेत याच्यामध्ये जर कोणी संमिलित असेल तर कोणालाही आम्ही सोडणार नाही आहे। त्यामुळे मला असं वाटतं की या संदर्भात अशा पद्धतीनं आणखीन एक साहेब, नाशिकमध्ये घोटाळा गुन्हा दाखल झालेला आहे, फक्त गुन्हे होतात पण कारवाई होत नाही असं सुद्धा एक आरोप केला जातो। गुन्हा झाला तरच कारवाई होईल। कारवाईची पहिली स्टेप ही गुन्हा दाखल करणं आहे। त्यामुळे ज्या ज्या लोकांनी चूक केली असेल त्यांच्यावर गुन्हा दाखल होईल आणि त्या त्या गुन्ह्याच्या तीव्रतेप्रमाणे जे काही कायद्यामध्ये दिलेलं आहे त्याप्रमाणे पुढची कारवाई होईल। महिला आरक्षण आल्याने यांनी ज्या मागणी केलेली आहे की अफजल खान अफजल खानाचं थडगं हे त्या ठिकाणी आहे। त्याच्यात मागणी जर काही करायची असेल तर ही मागणी केली पाहिजे की जे लोक पहिले केला पाहिजे। बाकी ते जे थडगा आहे ते ASI कडे गेलेला आहे। त्यामुळे मला असं वाटतं की आपल्या सगळ्यांना या गोष्टी म्हणजे महाराष्ट्रात राहिला स्वराज्य तर नष्ट झालं नाही, पण त्याच औरंग्याचं थडगं हे महाराष्ट्रामध्ये तयार झालं। हे तिनं बोलणं देखील चुकीचं आहे आणि रक्षण करण्याकरता महाराष्ट्र सरकार आणि महाराष्ट्र पोलीस
हे पुरेसे आहेत, इतर कोणाची आवश्यकता नाही.